नमस्कार. तर आज बनवते मूग डाळ आणि चणा डाळपासून झणझणीत अशी रेसिपी. इथे मी अर्धी वाटी मूग डाळ आणि अर्धी वाटी चणा डाळ 1 ते दीड तास मी गरम पाण्यात भिजवून घेतलेली आहे. आणि त्यानंतर मी आता ते मिक्सरला वाटून घेते. सर्वप्रथम मी त्याचा मसाला तयार करून घेते. इकडे लसूण, जिरं, हिंग आणि धने पावडर टाकून घेतलेली आहे. तसंच मी इकडे आता 4 ते 5 अशा लाल मिरच्या देखील त्यात टाकून मी हे आता जाडसर असं वाटून घेते. तुम्ही इथे बघू शकता. इथे माझं वाटण तयार झालं आहे. ते आता मी एका डिशमध्ये काढून घेते. त्यानंतर आता त्याच मिक्सरच्या भांड्यात मी डाळ वाटून घेते. थोडं पाणी टाकून पेस्टसारखी ती करून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे मी ती डाळ वाटून घेतली आहे. त्यानंतर आता गॅसवर कढई ठेवून फोडणी देऊन घेते. मोहरी टाकली आहे सगळ्यात पहिले, जिरं आणि हिंग टाकून घेतलं आहे. त्यानंतर मी इकडे एक छोटासा असा मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून तो मी लालसर होईपर्यंत परतून घेणार आहे. कांदा लालसर परतून झाला आहे. त्यानंतर मी आता जी चटणी तयार केली होती ती यात टाकून घेते. ती देखील तेलात छान परतून घ्यायची आहे. त्यानंतर आता इथे मी हळद टाकून घेते. हळद टाकून पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि जी आपण डाळ वाटली होती ते वाटण आता मी त्यात टाकून घेते. ते टाकल्यानंतर पुन्हा तेलात 2 मिनटं छान परतून घ्यायचं आहे. ते परतल्यानंतर मग आपण आपल्या गरजेनुसार त्यात पाणी ॲड करायचं आहे. पाणी ॲड करून पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं आहे, कारण मग त्याचे गोळे गोळे तयार होतात. तुम्ही इकडे बघू शकतात लगेच पाणी टाकल्यावर त्याचा गोळा तयार झाला, म्हणून पटापट व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आपल्या गरजेनुसार आपण त्यात पाणी ॲड करू शकतो. जास्त पातळही करायचं नाही. त्यानंतर मी इथे आता चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ टाकून छान त्याला उकळी येऊ देते आणि छान असं ते दाटसर होईल मग. तर आता याला छान उकळी आलेली आहे आणि वरून मी त्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते आहे. चला तर मग आपलं छान असं झणझणीत मूग डाळ आणि चणा डाळचं गरमागरम पिठलं तयार झालेलं आहे. तुम्हीही नक्कीच एकदा ट्राय करून बघा. कारण डाळ भिजवून केलेलं पिठलं आणि बेसन पिठाचं पिठलं त्याच्यात खूप फरक असतो.